मित्रांनो, आपण कॉम्पोजिशनची ऍक्टिव्हिटी बघत आहोत आणि असे असंख्य कॉम्पोजिशन्स आपण अभ्यासत आहोत। सिंपल प्रेझेंट टेन्सच्या माध्यमातून आपण जे कॉम्पोजिशन शिकत आहोत यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, यामध्ये असे कॉम्पोजिशन्स तुम्हाला रीड करायचे आहे, वारंवार ते वाचायचे आहे आणि न बघता इतरांना सांगायचे आहे। मित्रांनो, सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट कोणती आहे, प्रत्येक ओळींवर तुम्हाला प्रश्न विचारता आले पाहिजे। आता जर समजा मी तुम्हाला माय स्कूल हे कॉम्पोजिशन जर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही तुमच्या शाळेविषयी माहिती कशी सांगणार आणि आपण हे टेक्निक आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये यापूर्वी सिंपल प्रेझेंट टेन्सच्या माध्यमातून क्रिया गुण मालकीमध्ये आणि स्वतःच्या रोलमध्ये तयार केलेलं आहे। आता या ऍक्टिव्हिटीमध्ये मी काय करणार, साधी सोपी भाषा आहे, हे कॉम्पोजिशन तुम्हाला एकदा दोनदा तीनदा वाचायचं आहे, न बघता इतरांना सांगायचं आहे आणि प्रश्न उत्तर देखील तयार करायचे आहे। आणि ह्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण ऍक्टिव्हिटी तुमच्या बरोबर करणार आहे। याला आपण एक रीडिंगची ऍक्टिव्हिटी सुद्धा म्हणूया आणि प्रश्न उत्तर विचारण्याची एक ऍक्टिव्हिटी नवीन या प्रकारे तयार करू शकतो। बघा, माय स्कूल साधी सोपी भाषा आहे, माझी शाळा। आता मी पहिला पॅराग्राफ नीट वाचणार आहे। द नेम ऑफ माय स्कूल इज विद्यावर्धिनी हायस्कूल। माझ्या शाळेचे नाव विद्यावर्धिनी हायस्कूल आहे। इट हॅज अ बिग बिल्डिंग, शाळेची इमारत मोठी आहे। इट इज लोकेटेड नियर अ पार्क ॲट गिरगम। ही शाळा गिरगम जवळ जे पार्क आहे त्या ठिकाणी स्थितीत आहे। इट हॅज 4 फ्लोअर्स, माझ्या शाळेला 4 मजले आहेत। इट हॅज बिग एअरी क्लासरूम्स, माझ्या शाळेचे जे क्लासरूम्स आहेत हे बिग आहे म्हणजे मोठे आहे आणि हवेशीर आहे। देर आर अबाउट 1200 स्टुडंट्स, तेथे जवळपास 1200 विद्यार्थी आहे इन आवर स्कूल। वी हॅव 30 टीचर्स इन ऑल, आणि आम्हाला एकूण 30 शिक्षक आहेत। मिस्टर राणे इज आवर हेडमास्टर, आणि मिस्टर राणे हे आमचे हेडमास्टर आहे। आता हा पॅराग्राफ तुम्हाला न बघता इतरांना सांगायचा आहे। आता तुमच्या लक्षात येणार नाही की हा पॅराग्राफ मी एकदा वाचल्यानंतर तुम्हाला सांगू शकतो का, मग तुम्ही काय करणार, द नेम ऑफ माय स्कूल इज विद्यावर्धिनी हायस्कूल, तुम्ही तुमच्या शाळेचं नाव घेऊ शकता। देर आर अबाउट 1200 स्टुडंट्स, म्हणजे तुमची ओळ मागे पुढे झाली चालेल। परंतु जर समजा तुम्ही स्टेप बाय स्टेप हे जर व्यवस्थित रीड जर केलं, पहिल्या ओळीमध्ये काय आहे, शाळेचं नाव आहे, त्याच्यानंतर बिग बिल्डिंग आहे आणि ही कुठे स्थितीत आहे हे सांगितलेलं आहे। बघा, पहिल्या ओळीमध्ये माझ्या शाळेचं नाव आहे, त्याच्यानंतर बिग बिल्डिंग आहे आणि ही शाळा कुठे स्थितीत आहे हे सांगितलेलं आहे। मग मी असंच सांगणार, द नेम ऑफ माय स्कूल इज विद्यावर्धिनी हायस्कूल। इट हॅज अ बिग बिल्डिंग। इट इज लोकेटेड नियर अ पार्क ॲट गिरगम। म्हणजे 3 ओळी माझ्या पाठ झाल्या। पुन्हा पुन्हा वाचा, द नेम ऑफ माय स्कूल इज विद्यावर्धिनी हायस्कूल। इट हॅज अ बिग बिल्डिंग। इट इज लोकेटेड नियर अ पार्क ॲट गिरगम। पुन्हा पुन्हा वाचा, द नेम ऑफ माय स्कूल इज विद्यावर्धिनी हायस्कूल। इट हॅज अ बिग बिल्डिंग। इट इज लोकेटेड नियर अ पार्क ॲट गिरगम। म्हणजे पहिल्या 3 ओळी माझ्या पाठ झालेल्या आहेत। आता पुढच्या ओळी मी कशा लक्षात ठेवणार, स्टेप बाय स्टेप मी लक्षात ठेवतो। बघा, आता पुढच्या ओळी मी कशा लक्षात ठेवणार, पुढच्या ओळीमध्ये काय सांगितलेलं आहे, इट हॅज 4 फ्लोअर्स। इट हॅज बिग एअरी क्लासरूम्स, बघा 4 मजले आहेत, बिग एअरी क्लासरूम्स आहे, 1200 विद्यार्थी आहेत, एकूण 30 शिक्षक आहेत आणि मिस्टर राणे हे आमचे हेडमास्टर आहेत। आता या ठिकाणी तुम्ही पाठांतर करत असताना मागे पुढे तुमच्या ओळी होऊ शकतात, पण बघा माझ्या शाळेला 4 मजले आहेत। इट हॅज 4 फ्लोअर्स। नंतर आमच्या शाळेच्या ज्या रूम्स आहेत ह्या मोठ्या आहेत। इट हॅज बिग एअरी क्लासरूम्स। देर आर अबाउट 1200 स्टुडंट्स इन आवर स्कूल। वी हॅव 30 टीचर्स इन ऑल अँड मिस्टर राणे इज आवर हेडमास्टर। मग आता हे तुम्ही वाचल्यानंतर पुन्हा पुन्हा रिपीट करा आणि पुन्हा पुन्हा इतरांना सांगायचा प्रयत्न करा। जर पार्टनर नसेल तर तुम्ही स्वतःलाच असं सांगू शकता किंवा निर्जीव वस्तूला तुम्ही सांगू शकता। बघा, द नेम ऑफ माय स्कूल इज विद्यावर्धिनी हायस्कूल। इट हॅज बिग बिल्डिंग। इट इज लोकेटेड नियर अ पार्क ॲट गिरगम। अशी ऍक्टिव्हिटी तुम्ही करू शकता आणि स्टेप बाय स्टेप पुढे जाऊ शकता। बघा मित्रांनो, व्हिडिओ जास्त लांब होऊ नये म्हणून मी तुम्हाला काही ट्रिक्स देणार आहे। तर मित्रांनो, आता पुढच्या पॅरामध्ये काय आहे बघा, माय स्कूल हॅज अ गुड लायब्ररी। माझ्या शाळेत एक खूप छान लायब्ररी आहे। इट इज फुल ऑफ बुक्स ऑन व्हेरियस सब्जेक्ट्स। वी हॅव गुड सायन्स लॅब्स, आमच्याकडे सायन्स लॅब पण आहे। वी हॅव अ बिग असेंब्ली हॉल, आमच्याकडे एक मोठा असेंब्ली हॉल सुद्धा आहे। देर इज अ स्मॉल प्लेग्राउंड इन फ्रंट ऑफ आवर स्कूल, आमच्या शाळेच्या पुढे एक छोटंसं प्लेग्राउंड आहे। वी प्ले गेम्स देअर, आम्ही तिथे गेम्स खेळतो। आवर टीचर्स आर व्हेरी इंटेलिजंट, आमचे शिक्षक खूप बुद्धिमान आहेत। दे टीच अस वेल, ते आम्हाला खूप छान शिकवतात। दॅट इज व्हाय आवर स्कूल इज अ गुड, त्यामुळे आमची शाळा चांगली आहे। अँड फेमस स्कूल इन मुंबई, म्हणूनच आमची शाळा चांगली आहे आणि मुंबईमध्ये फेमस आहे। इट इज फेमस फॉर स्पोर्ट्स, आणि आमची शाळा ही स्पोर्ट्ससाठी सुद्धा प्रसिद्ध आहे, एज्युकेशनसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे, अँड अदर ऍक्टिव्हिटीज आणि अदर ऍक्टिव्हिटीजसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे। वी आर व्हेरी प्राऊड ऑफ आवर स्कूल, आम्हाला आमच्या शाळेचा खूप खूप अभिमान आहे। इट इज लाईक आवर सेकंड होम, ही शाळा आमची दुसऱ्या घराप्रमाणे आहे। वी लाईक इट व्हेरी मच, आम्हाला आमची शाळा खूप खूप आवडते। आता काय करायचं आहे, न बघता हे कॉम्पोजिशन तुम्हाला इतरांना
मुलांना सांगायचं आहे, ऍक्टिव्हिटीज करायच्या आहे आणि प्रत्येक ओळीमध्ये आता मी तुम्हाला प्रश्न उत्तर तयार करून देणार आहे. आणि जर समजा तुम्ही ही पहिली ओळ बोललेली आहे, द नेम ऑफ माय स्कूल इज विद्यावर्धनी हायस्कूल, यावर मी तुम्हाला प्रश्न कसा विचारेल बघा. या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद दिसतंय, हे सहाय्यकारी क्रियापद मी वाक्याच्या सुरुवातीला घेईल. इज द नेम ऑफ युअर स्कूल विद्यावर्धनी हायस्कूल, पुढे क्वेश्चन मार्क. WH चा प्रश्न, व्हॉट इज द नेम ऑफ युअर स्कूल किंवा व्हॉट्स द नेम ऑफ युअर स्कूल, WH चा प्रश्न. इट हॅज अ बिग बिल्डिंग, या ठिकाणी तुम्ही व्हर्बल क्वेश्चन कसा तयार करणार, हॅज इट अ बिग बिल्डिंग किंवा डज इट हॅव अ बिग बिल्डिंग, आणि हे प्रकार आपण यापूर्वी शिकलेलो आहे. WH चा प्रश्न कसा तयार होईल, हाऊ मेनी बिल्डिंग्स डज इट हॅव, इट इज लोकेटेड नियर अ पार्क ॲट गिरगम. आता हा पॅसिव्ह वॉइस आहे, पण याचा व्हर्बल क्वेश्चन मी असा तयार करेल, इज इट लोकेटेड नियर अ पार्क ॲट गिरगम, व्हेअर इज इट लोकेटेड, तुमची शाळा कोठे स्थितीत आहे. त्यानंतर इट हॅज 4 फ्लोअर्स, हॅज इट 4 फ्लोअर्स किंवा डज इट हॅव 4 फ्लोअर्स, WH चे प्रश्न, हाऊ मेनी फ्लोअर्स डज इट हॅव. इट हॅज बिग एअरी क्लासरूम्स, इट हॅज बिग एअरी क्लासरूम्स, हॅज इट बिग एअरी क्लासरूम्स, हाऊ मेनी क्लासरूम्स डज इट हॅव, असे देखील प्रश्न तुम्ही विचारू शकता. देअर आर अबाउट 1200 स्टुडंट्स इन अवर स्कूल. व्हर्बल क्वेश्चन कसा तयार होईल, हे आर मी वाक्याच्या सुरुवातीला घेईल, आर देअर अबाउट 1200 स्टुडंट्स इन युअर स्कूल. हाऊ मेनी स्टुडंट्स आर इन युअर स्कूल, तुमच्या शाळेमध्ये किती विद्यार्थी आहेत. त्यानंतर जर तुम्ही असं वाक्य बोलला, वी हॅव 30 टीचर्स इन ऑल, तर मी तुम्हाला असा प्रश्न विचारू शकतो, हॅव यू 30 टीचर्स इन ऑल किंवा डू यू हॅव 30 टीचर्स इन ऑल. WH चा प्रश्न, हाऊ मेनी टीचर्स डू यू हॅव, हाऊ मेनी टीचर्स डू यू हॅव म्हणजे तुम्हाला किती शिक्षक आहेत. मिस्टर राणे इज अवर हेडमास्टर, याचा व्हर्बल क्वेश्चन, इज मिस्टर राणे युअर हेडमास्टर, मिस्टर राणे तुमचे हेडमास्टर आहेत का. WH चा प्रश्न, हु इज युअर हेडमास्टर. त्यानंतर माय स्कूल हॅज अ गुड लायब्ररी, माझ्या शाळेकडे एक सुंदर लायब्ररी आहे. हॅज युअर स्कूल अ गुड लायब्ररी किंवा डज युअर स्कूल हॅव अ गुड लायब्ररी, हाऊ मेनी लायब्ररीज डज युअर स्कूल हॅव. WH चे प्रश्न, इट इज फुल ऑफ बुक्स, इज इट फुल ऑफ बुक्स, व्हाय इज इट फुल ऑफ बुक्स, असे प्रश्न WH चे तुम्ही तयार करू शकता. त्यानंतर वी हॅव गुड सायन्स लॅब्स, आमच्याकडे सायन्सच्या लॅब्स आहेत. हॅव यू गुड सायन्स लॅब्स, हाऊ मेनी सायन्स लॅब्स डू यू हॅव, असे देखील प्रश्न तुम्ही विचारू शकता. आणि मित्रांनो, प्रश्न कसे विचारायचे यापूर्वी आपण शिकलेलो आहे. आणि जर समजा तुम्हाला हे कळत नसेल किंवा येत नसेल, तर याचा अर्थ असा की तुम्ही पुन्हा पाठीमागच्या प्रकारामध्ये जायचं आहे. तुमचा पाया कच्चा राहिलेला आहे, काही गोष्टींमध्ये तुम्ही घाई केलेली आहे. पाठीमागे जे आम्ही तुम्हाला कोर्स शेड्यूल दिलेला आहे हे संपूर्ण तुम्हाला बघायचं आहे. हे संपूर्ण जे कॉम्पोजिशन आहे हे सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं आहे, म्हणजे ऍक्शन्स, क्वालिटीज अँड पोझिशन्स. फक्त या ठिकाणी एक वाक्य तुम्हाला मी पॅसिव्ह वॉइसचं दिलेलं आहे. नेक्स्ट लाईन आहे, वी हॅव अ बिग असेंब्ली हॉल, डू यू हॅव अ बिग असेंब्ली हॉल किंवा हॅव यू अ बिग असेंब्ली हॉल, हाऊ मेनी बिग असेंब्ली हॉल्स डू यू हॅव, असे प्रश्न तुम्ही तयार करू शकता. देयर इज अ स्मॉल प्लेग्राउंड, तेथे छोटंसं प्लेग्राउंड आहे, तेथे छोटंसं प्लेग्राउंड आहे का. इज देअर अ स्मॉल प्लेग्राउंड, हाऊ मेनी प्लेग्राउंड्स आर देअर, असे प्रश्न देखील तुम्हाला विचारता आले पाहिजे. त्यानंतर वी प्ले गेम्स, वी प्ले गेम, वी प्ले गेम, त्यानंतर वी प्ले गेम्स. आता बघा या ठिकाणी तुम्हाला सहाय्यकारी क्रियापद दिसत नाही, मग पुन्हा तुम्हाला डू डज डीडचं सहाय्य घ्यावं लागतं. मग ह्या प्ले क्रियापदाकडे जा, त्याला विचारा मला सहाय्यकारी क्रियापदाने प्रश्न विचारायचा आहे. प्रथम व्हर्बल क्वेश्चन तयार करा, डू यू प्ले गेम्स, व्हाय डू यू प्ले गेम्स, असे स्टुपिड प्रश्न तुम्ही तयार करू शकता. व्हेअर डू यू प्ले गेम्स, हाऊ मेनी गेम्स डू यू प्ले, असे WH चे प्रश्न तुम्हाला चटकन विचारता आले पाहिजेत. नेक्स्ट लाईन, अवर टीचर्स आर व्हेरी इंटेलिजंट, हे जे आर आहे हे वाक्याच्या सुरुवातीला घ्या. आर युअर टीचर्स व्हेरी इंटेलिजंट. WH चा प्रश्न, व्हाय आर युअर टीचर्स इंटेलिजंट, असे प्रश्न तयार होऊ शकतात. दे टीच अस वेल, व्हर्बल क्वेश्चन, डू दे टीच यू वेल, डू दे टीच यू वेल, व्हाय डू यू दे टीच यू वेल, WH चे प्रश्न तुम्ही तयार करू शकता. दॅट इज व्हाय आवर स्कूल इज अ गुड अँड फेमस स्कूल इन मुंबई. आता याचा व्हर्बल क्वेश्चन असा तयार होईल, ह्या इजचं सहाय्य घेऊन मी प्रश्न तयार करेल. Is your school a good and famous school in Mumbai? Why is your school good and famous in Mumbai? असा प्रश्न तयार करू शकता. नेक्स्ट लाईन आहे, इट इज फेमस फॉर स्पोर्ट्स, इज इट फेमस फॉर स्पोर्ट्स, व्हाय इज इट फेमस फॉर स्पोर्ट्स, असे WH चे प्रश्न तुम्हाला तयार करायचे आहे. नेक्स्ट लाईन आहे, वी आर व्हेरी प्राऊड ऑफ अवर स्कूल, आर यू प्राऊड ऑफ युअर स्कूल, व्हाय आर यू प्राऊड ऑफ युअर स्कूल, इट इज लाईक अवर सेकंड होम, इज इट लाईक युअर सेकंड होम, व्हाय इज इट लाईक युअर सेकंड होम, वी लाईक इट व्हेरी मच, डू यू लाईक इट व्हेरी मच, व्हाय डू यू लाईक इट व्हेरी मच. बघा मित्रांनो, मी फास्ट प्रश्न तयार केलेले आहे, प्रत्येक ओळींवर मला प्रश्न तयार करता येतात आहे.
आता जर समजा तुम्ही हे कॉम्पोजिशन वाचलं आणि असे प्रश्न उत्तर जर समजा तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहिलेत, तुम्ही काय करणार? हे कॉम्पोजिशन एकदा दोनदा तीनदा तुम्ही वाचलं, प्रश्न उत्तर दोनदा तीनदा वाचले आणि जर समजा तुम्ही ते न बघता इतरांना सांगायचा प्रयत्न केला, प्रश्न इतरांना विचारायचा प्रयत्न केला, तर जर समजा मला तुमच्या शाळेत प्रश्न विचारायचे असतील तर अशा टेक्निकच्या सहाय्याने मी तुम्हाला असंख्य प्रश्न विचारू शकतो. व्हॉट इज द नेम ऑफ युअर स्कूल? आर देअर मेनी स्टुडंट्स? हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर? हु इज युअर प्रिन्सिपल? इज देअर सायन्स लॅब? हाऊ मेनी टीचर्स डू यू हॅव? डू दे टीच यू? डू यू प्ले गेम्स? How many games do you play? Why do you play? Is your school famous? Why is your school famous? Where is your school located? बघा, असे कितीतरी प्रश्न मी तयार करू शकतो. म्हणून रीडिंगची ऍक्टिव्हिटी ही खूप खूप महत्त्वाची आहे. शिक्षक लोक काय करतात? एखादा धडा इंग्रजीमध्ये वाचतात, तो न बघता इतरांना सांगायचा प्रयत्न करतात. परंतु तुम्हाला या ठिकाणी अवघड वाक्यरचना तयार करायच्या नाहीत. मी हे जे निबंध दिलेले आहेत हे अतिशय साध्या सोप्या वाक्यरचनांमध्ये आहेत. आपण ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस आपण खूप साध्या सोप्या वाक्यरचनांमधून आपली भाषा शिकलेलो आहे. आपण एकदम अवघडात गेलेलो नाही आहे. म्हणूनच मी तुम्हाला सांगतो, लगेच तुम्ही न्यूजपेपर रीडिंग करू नका. सुरुवातीला काही साधं सोपं वाचन करा, जे समजल असंच वाचन करा आणि जे टेन्स तुम्ही शिकताय त्याच टेन्समध्ये वाचन करा. म्हणजेच जर समजा तुम्ही प्रेझेंट टेन्स पूर्ण जर शिकला असाल तर प्रेझेंट टेन्समध्ये असे खूप इव्हेंट्स असतात, ते इव्हेंट्स तुम्ही तयार करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर मी तुम्हाला पॅसिव्ह वॉइस शिकवलेला आहे. पॅसिव्ह वॉइस मध्ये सुद्धा काही वाक्यरचना तुम्ही लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही पुढे जाऊ शकता. त्यानंतर तुम्ही पास्ट टेन्स मध्ये जाऊ शकता, फ्युचर टेन्स मध्ये जाऊ शकता. आणि ह्या पद्धती इतक्या महत्त्वाच्या आहे. या पद्धतींच्या सहाय्याने तुमचा शब्द संग्रह सुद्धा वाढू शकतो. मित्रांनो, खूप छान पद्धत आहे. आता आपल्याला जे नेक्स्ट कॉम्पोजिशन शिकायचं आहे ते आहे माय क्लास टीचर. आता माय क्लास टीचर हे व्यक्तीवर आधारित कॉम्पोजिशन आहे. साधं आणि सोपं आहे. परंतु हे कॉम्पोजिशन शिकण्याच्या अगोदर मी या ठिकाणी थांबणार आहे. मला प्रश्न उत्तर लगेच बनवायचे नाही आहेत. पाठीमागचा जो निबंध आहे माय स्कूल हा मी लिहून काढणार आहे, न बघता इतरांना सांगणार आहे. त्यानंतर त्याच्यावर प्रश्न उत्तर विचारणार आहे. म्हणजे जर समजा तुम्हाला तुमचा एखादा मित्र कुठेही भेटला, तुम्ही फोनवर बोलत असाल किंवा तुम्ही गप्पा मारत असाल तर चटकन तुम्हाला असे प्रश्न विचारता आले पाहिजे. व्हेअर इज युअर स्कूल? हु इज युअर प्रिन्सिपल? डज युअर टीचर टीच यू वेल? हाऊ मेनी टीचर्स डू यू हॅव? इज युअर स्कूल फेमस? व्हाय इज युअर स्कूल फेमस? असे असंख्य प्रश्न तुम्हाला वारंवार विचारायचे आहे. लक्षात घ्या, तुम्ही एकदा असे प्रश्न विचारले म्हणजे तुमचा अभ्यास झाला असं नाही. एक प्रश्न तुम्ही वारंवार विचारा, एक ऍक्टिव्हिटी तुम्ही वारंवार करा, यानं तुमचा कॉन्फिडन्स बिल्टअप होईल. मित्रांनो, जर तुम्ही आमचा हा व्हिडिओ आमच्या ॲप व्हर्जनमध्ये जर बघत असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे, थांबायचं आहे, पुढे जायचं नाही आहे. अशा ॲक्टिव्हिटीज करायच्या आहे. आणि जर समजा तुम्ही यूट्यूब चॅनलवर बघत असाल तर ह्या ॲक्टिव्हिटीज आम्ही ऑलरेडी खूप केलेल्या आहेत, परंतु आमचं टेक्निक पूर्ण वेगळं आहे. तुम्ही आमच्या ॲपमधनं 60 ते 90 दिवसांचा कोर्स परचेस करा. त्यामध्ये तुम्हाला 4 पुस्तकं मिळतील आणि असे जे कॉम्पोजिशन्स आहेत हे आम्ही आमच्या पुस्तकांमध्ये सुद्धा दिलेले आहेत. म्हणूनच व्हिडिओ लेक्चर्स बघत असताना तुम्हाला आमचे पुस्तकं पण जवळ ठेवायचे असतात. आमच्या ॲपमध्ये मुख्य 2 कोर्सेस आहेत. 60 to 90 डेज का खूप सुंदर स्पोकन इंग्लिशचा कोर्स आहे आणि दुसरा कोर्स आहे A to Z ग्रामर विथ रायटिंग स्किल. तर दोन्ही कोर्सेसची किंमत खूप खूप कमी आहे. तर हे 2 कोर्सेस जर तुम्ही जर अभ्यासले तर इंग्रजी विषयामध्ये तुम्ही चांगली प्रगती करू शकाल. मित्रांनो, आपल्याला नेक्स्ट कॉम्पोजिशन सुद्धा बघायचं आहे, नोट्स जवळ ठेवायचे आहे आणि स्टेप बाय स्टेपच पुढे जायचं आहे.